ये रात है या तुम्हारी जुल्फें खुली हुई है चांदनी या तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई हैं। ये चांद है या तुम्हारा कंगन, सितारे हैं या तुम्हारा आंचल, हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू। मला म्हणाली, मी उठलो, उभा राहिलो, मला हाय म्हणाली, मी याच्याशी लग्न करते आणि हा तुझ्यापेक्षा उंच आहे. मी हे अजूनही विसरू शकलेलो नाहीये. म्हणजे काय सांगायचं की मी चित्रपट सृष्टीत येणारच नव्हतो. मी पायलट बनणार होतो किंवा नंतर मी अमेरिकेला जाणार होतो माझ्या उच्च शिक्षणासाठी. आई माझी नेहमी म्हणायची की आपलं घर ना लोण्यासारखं आहे, म्हणजे पाण्यात असून पाण्याचा स्पर्श नाही आहे. रानडे रोड ब्लॉक झाला, एवढी गर्दी. आईला बघण्याचा वात्सल्य होतं, लोकांचं प्रेम होतं, पण बाबा स्टारडम होते. म्हणजे ते उतरले आणि रस्ता पॅक. मी घाबरलो होतो. आई गेली तेव्हा पण, आणि आम्ही अपेक्षाही केली नव्हती, कारण अपेक्षा म्हणजे यायला पाहिजे होतं सगळ्यांनी, परंतु ठीक आहे रे. आय डोंट नो काय झालं ना, मला वाटतं लोक खूप लवकर गिव्हअप करायला लागली आयुष्यामध्ये, हारायला लागली आहेत, किंवा मानसिकता कुठेतरी खूप वीक झाली आहे. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड विभागातील रमेश देव प्रोडक्शनच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे. आणि मी जेव्हा आतमध्ये पाऊल टाकलं तेव्हा समोरच आदरणीय रमेश देव आणि सीमाताई देव यांच्या तस्वीरींपुढे मी खरोखरच नतमस्तक झालो. कारण त्यांचं जे आपलं एकूणच मराठी मनोरंजन विश्वामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तो एक वेगळा विषय ठरेल. अर्थात आज मी आलेलो आहे ते अजिंक्य देवच्या मुलाखतीसाठी. काय अजिंक्य, कसा आहेस तू? अजिंक्य, अरे अजिंक्य, मी तुझ्याशी बोलतोय. तू फोटोमध्ये रमला इतका? अरे तूच दिलेले फोटो आहेत ते बघतोय, मला सगळ्या जुन्या आठवणी इतक्या ताज्या होत आहेत. मस्त मस्त. पण तुला एक असा वेगळा फोटो दाखवतो तर मला असं वाटतं ना की तो हा फोटो किंवा हा चित्रपट किंवा हे जे तुझं रूप आहे ते आजच्या पिढीच्या चित्रपट रसिकांना माहीत असण्याची कदाचित, म्हणजे मला वाटतं माहीत नसावं कदाचित. असं कुठलं आहे? अरे या मला हा फोटो पाहिजे, हा मला फोटो पाहिजे. मी स्वतःला अजिंक्य देवनी पहिल्यांदा स्त्री भूमिका केली होती. गिरीश घाणेकर आणि आम्ही कोल्हापूरला आलो. अरे रे 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 रे, एक्सक्लुझिव्ह फोटो आहे ना हा? एक्सक्लुझिव्ह आहे हा, एक्सक्लुझिव्ह आहे हा. सर माझ्या कुठेच माझ्याकडे कलेक्शन मध्ये नाहीच आहे हा. मला तिने केलं तेव्हा आधी मी स्वतःला बघूनच म्हटलं, अरे गिरीश नको करू, मला मी कसा दिसतोय बघ. नाही नाही नाही, करायलाच पाहिजे. कारण प्रशांत दामले छान दिसत होता बाईच्या वेशात, आणि मम्मी म्हटलं अरे मला बाईचा वेश नको देऊ, पण तरी त्यांनी करवून घेतलं माझ्याकडून. आणि काय तो सीन काय आपण, अरे ऍक्च्युली ना आता मला त्या सीनची एक्झॅक्ट आठवण येत नाहीये. मला वाटतं मुलाचं बारसं असतं आणि त्या बारशाला ह्यानी सांगितलं असतं की मुलाला येऊ देणार नाही, म्हणजे बापाला, आणि भाऊ असं काहीतरी होतं. आणि दोघं जण ठरवतात की आम्ही बाईच्या वेशात येऊ आणि मुलाला बघून जाऊ, असं काहीतरी सगळा तो होता. की ते दोघांना फाटलेलं असतं आणि तो सतीश शाह हिचा बाप असतो, मला वाटतं किशोरीचा, आणि किशोरी माझ्या ऑपोजिट होती आणि त्याच्या ऑपोजिट निशी होती. येस, करेक्ट. सो किशोरी तो मुलाला बघायला आलाय आणि त्यांनी सांगितलं की तू आलास तर पाय तोडून ठेवीन, आणि अशोक सराफचं त्याचं भांडण झालंय. अशोक आमचा बापाचं काम करत होता. तर तेव्हाचा हा रोल. म्हणजे अजिंक्य देव स्त्री रूपात ही खऱ्या अर्थाने एक्सक्लुझिव्ह स्टोरी. येस येस, हा मला पाहिजे फोटो. याचा डुप्लिकेट करून काही करून दे मला. दिस आय हॅव टू हॅव. पण हा याचा एकदाच योग आला. एकदाच मी स्त्री पात्र एकदाच आयुष्यात करण्याचा योग आला. अरे आता 6 फूट 2 इंच स्त्री हल्लीच्या काळात चालू शकते रे, पण तेव्हा जरा कठीण होतं. सो पण या पहिल्यांदाच. आणि आपला चेहरा एकतर मराठा कोल्हापुरी रांगडा चेहरा, तर त्याच्यामध्ये असा स्त्री पण म्हणजे जरासं लोकांना लुभावणं वाटलं पाहिजे, तसं काय नाहीये. पण या लवली आठवण. थँक्यू सो मच दिलीप. थँक्यू. हा लपवलं मी. आता बाकीच्या फोटोची आठवणी सांग एक. अरे बापरे, हा सर्जाचा
खास आणि सुपर बॅनरचा आणि होर्डिंगचा फोटो. पण तुला तो प्लाझा मधलं डेकोरेशन पण आठवत असेल. हो हो हो, पूर्ण हा मोठा होता, तोफ लावली होती आम्ही. बरोबर आहे. आणि दुसरा पण होता माझा आणि पूजाचा, हा. तर तो फोटो होता. पण हा सॉलिड फेमस झालेला तेव्हा. आणि प्रीमियर पण गाजला होता चिक्कार, पुण्यात आणि बॉम्बेमध्ये दोन्हीकडे गाजलेला. आणि मी तुला असं आठवण करून देतो की त्यावेळेला आहे ना, खऱ्या अर्थाने ना पॉझिटिव्ह किंवा असं फोकस जे पब्लिसिटी म्हणतो ना, फोकस पब्लिसिटी, ती सर्जाची होती. तुला आठवत असेल. ऍब्सोल्युटली. हे बाबांचं स्वप्न होतं. म्हणजे सर्जाच्या मागच्या आठवणी इतक्या आहेत. खरी शेलार खिंड ही बाबासाहेब पुरंदरेंची कादंबरी, जी बाबांनी त्यांच्याकडनं सांगितलं की मी याच्यावर चित्रपट बनवणार. तेव्हा हिरो शोधायचा. मी चित्रपट सृष्टीत येणारच नव्हतो. मी पायलट बनणार होतो किंवा नंतर मी अमेरिकेला जाणार होतो माझ्या उच्च शिक्षणासाठी. तर माझं ते सगळं चाललेलं ऍप्लिकेशन आणि शेवटचं वर्ष चाललेलं माझं कॉलेजचं पण, आणि बाबांची सगळी धावपळ. आमचं तेव्हा शिवाजी पार्कला ऑफिस होतं, सदा सुंदर नावाच्या बिल्डिंगमध्ये मागच्या बाजूला. तिथे सर्जाची सगळी जोरात तयारी. या सुखानं आम्ही त्या ऑफिसमधनं केला होता बाबांचा पहिला चित्रपट, म्हणजे दत्तात्रय चित्राचा पहिला चित्रपट. आणि नंतर सर्जासाठी बाबांची सगळी धावपळ. अरे मी तुला सांगतो, त्यांनी पेपरात ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली, मुलं आणि नवीन मुलगी पाहिजे म्हणून. दिलीप विश्वास बसणार नाही, सदा सुंदर मध्ये पार्कच्या समोर, तिथून लाईन, आता ते कॅफे कॉफी डे वगैरे आहे आणि त्या बाजूला पार्क क्लब आहे, अशी पूर्ण फिरून गेलेली लाईन पोरांची आणि पोरींची. हे कधीच म्हणतोय मी, 1982. जेव्हा सुरुवात झाली असेल, जेव्हा या सिनेमाची सुरुवात झाली, 1981-82 असेल. अरे तुफान. म्हणजे लोकांनी शेवटी कंप्लेन केल्या, मग पोलीस आली आणि सगळा, म्हणजे तेव्हा हे सगळं नव्हतंच, इंडिया का फेवरेट कोण वगैरे काही नव्हतं. म्हणजे हा पहिला ऑडिशनचा असं स्वरूप होतं ते. मग ते सगळं ठीक आहे, ते कोणाला तरी सिलेक्ट केला होता, झालं ते झालं. एके दिवशी मी पुण्याला गेलेलो आणि आम्ही किल्ल्यांची सर करत होतो बाबासाहेब पुरंदरेंसोबत. म्हणजे खुद्द इतिहास आमच्या सोबत होता. आम्ही रायगडावर गेलो, राजगडावर गेलो, प्रतापगडावर गेलो, आणि मी, दत्ता काका, बाबा आणि बाबासाहेब आणि त्यांचे लोक. तिथे बाबासाहेब मला एकदा, मी त्या कुठल्या तरी डबक्यामध्ये ह्याच्यात आंघोळ वगैरे करत असताना ते बाबांना म्हणाले की तू काय सर्जा शोधतोय, सर्जा तर माझा इकडे आहे माझ्या समोर. अरे वा. आणि तसं माझं सर्जामध्ये रूपांतर झालं. अर्थात तो चित्रपट अर्धांगी नंतर झाला, कारण मोठा कार्यवास होता. पण अर्धांगीमध्ये दत्ता काकांनी मला आधी घेतला. मधुमालती ओबरॉय हिरो हे होती, प्रोड्युसर होती. आणि दत्ता काका तेव्हा आमच्या घरी यायचे, कारण ते ठाण्याला राहायचे. मग जुहूला आले की ते आमच्याकडे राहायचे. मग ते लिखाण वगैरे तिथेच करायचे. मग तिथे मधुमालतीला त्याने सांगितलं की अजिंक्यला आणि अर्चनाला घेतलं. मग अर्चना आली आणि अजिंक्य देव आले. अर्धांगी झाला. त्याला त्यांनी मला विशेष अभिनेतेचा मला पुरस्कार मिळाला, स्टेट अवॉर्ड्स. आणि मग सर्जा झाला. आणि मग काय, मग पुढचा प्रवास तुला माहितीच आहे सगळा. तेव्हा हा सर्जा. हा, हे माझं पहिलं फोटो सेशन. तेव्हा ही अशी फोटो सेशन व्हायची. हे वरळीला मला त्या फोटोग्राफर, ते आता नाही राहिलेले, खूप उत्तम फोटोग्राफर होते. NP सिंग मला वाटतं, नाही का NP सिंग, नाही NP सिंग मला वाटतं प्रेसवाले ना, मला माहित नाही. एनिवे आय फॉरगॉट. सो व्हॉट एव्हर इट इज, पण त्यांच्या वेळेचं फोटो सेशन आहे. पण त्यावेळेच्या फोटो सेशनची काही एखादी आठवण आणखी अनेकांकडे गेलेलो. माझं पहिलं खरं फोटो सेशन झालं, तो फोटो तुझ्याकडे नाही, तो माझ्याकडे आहे. ते ना ह्याला झालं होतं, कुठे माहितीये, आपल्या कोहिनूर नाही, भारत माताच्या लाईनमध्ये एक फोटो स्टुडिओ होता. त्या फोटो स्टुडिओ मधलं त्यांचं नाव पण मी विसरलो. तिथे माझं पहिलं सेशन झालेलं. तेव्हा बाबांची इच्छा होती. तेव्हा मी तयारच नव्हतो, म्हणजे मी आय वॉज नॉट रेडी. बाबांनी मला ते करून आणलं आणि अजून दिसायचो चांगला. बाबांची मनापासून इच्छा होती की अजिंक्यला हिरो करायचा. आणि ते फोटो सेशन मला अजून आठवत आहे. पण म्हणजे मला आत्ता मी जेव्हा फोटो बघतो तेव्हा मला जाणवतंय की मी किती अवघडलेलो होतो. आणि तेव्हा हे सगळं फार नवीन होतं मला. म्हणजे जरी चित्रपटसृष्टी ही आमच्या घरात असली तरी सुद्धा आई माझी नेहमी म्हणायची की आपलं घर ना लोण्यासारखं आहे, म्हणजे पाण्यात असून पाण्याचा स्पर्श नाही आहे. कारण आमच्या घरी कधी पार्ट्या झाल्या नाहीत, आमच्या घरी कधी चित्रपटसृष्टीतली फक्त गिनी चुनी लोक आले. म्हणजे माझ्या घरी आठवत्या मला, नूतनजी आल्या होत्या माझ्या घरी, राजेश खन्ना येऊन गेला जुहूच्या, आमच्या घरी सुनील दत्त साहेब येऊन गेले, आणि असेच जे अगदी जवळचे होते. पण अदरवाईज कधीच नाही, कोणीच नाही. केवळ मला वाटतं लेखक वगैरे कधी कधी असायचे,
बाबांच्या दत्तकाका असायचे आणि तेव्हाचे मराठीतले काही मान्यवर लेखक वगैरे येऊन गेलेले आहेत, पण अदरवाईज कधीच नाही. त्यामुळे मला आणि चित्रपटसृष्टीत कधी मी जाईन याचा विचारही केला नव्हता, कारण मी खूप लाजरा वगैरे होतो तेव्हा. आणि नंतर तो झाला आणि त्याच्यानंतर मग वी जस्ट मूव्ड ऑन. त्याच्यानंतर हा माझा आणि निशीचा मला वाटतं हा बंधन किंवा बजरंगाची कमाल. हा, निशी बरोबर 3 पिक्चर्स झाली माझी. करेक्ट, हा बजरंगाची कमाल मधला आहे. बजरंगाची कमाल मधला फोटो आहे, कारण माझं बंधन पहिलं तिच्या बरोबरच आणि ते तिचंही पहिलं असेल. आणि आत्ता आपण कोणाचं नाव घेतलेलं रे, ती पण माझ्याबरोबर पहिल्यांदा लॉन्च झाली होती. तू बोलताना बोलून गेलास. अनेक आहेत ना. हा, आहेत अनेक, पण आता ती एक म्हणजे आपल्या लिस्ट मधनं राहिली होती. हा फोटो ना, हा बघ कुठे गेला होता. चोरची हिरोईन, तिचं नाव होतं सुप्रिया घुगरे. हा, ती पण लॉन्च झाली. ती पण नंतर कुठे गेली मला माहित नाही. ती आता अमेरिकेला असते का कुठे गेली कोणास ठाऊक. ती पण लॉन्च झाली. 7 का 8 पुरी लॉन्च झाल्या होत्या. आपण नावं घेऊया ना. हा, अर्चना जवळकर, निवेदिता सुद्धाचं पहिलं पिक्चर, पण ती माझ्या बहिणीचा रोल करत होती, अर्धांगी. त्याच्यानंतर पूजा पवार, सर्जा. त्याच्यानंतर शाबास सुनबाई, अश्विनी भावे. त्याच्यानंतर मुग्धा चिटणीस, माझं घर माझा संसार, 5 झाले. मग ही चोर सुप्रिया घुगरे. त्याच्यानंतर 7वी आपण आता तेव्हा नाव घेतलं होतं ना, कोण, अर्चना झाली. आणि निशी, मला वाटतं निशीचा पण पहिला पण एकदा बघितलं पाहिजे. मला निशीचा पहिला पिक्चर माझ्या बरोबरच होता का त्याच्या आधी तिने केलेला. हो, 7 का 8 हिरोईन्स माझ्याबरोबर लॉन्च झाल्या या चित्रपटसृष्टीमध्ये. आज म्हणजे मराठीमध्ये असा योग येणारा तूच आहेस असणार बहुतेक. ऍब्सोल्युटली. तर हा त्याच्यातला आहे, हा पण त्याच्यातलाच आहे, चोर मधलाच आहे. आणि छान झालेलं. हा घायाळ, एन चंद्रा, मुहूर्त. हा, जॉनी लिव्हर, मी आणि अनिल कपूरनी तेव्हा क्लॅप दिली होती. अंधेरीच्या ब्रिजच्या खाली तिकडे राईटला गार्डन मध्ये शूटिंग केलं होतं. उर्मिला पण हजर होती यावेळेला. उर्मिला पण आली होती. येस, उर्मिला मातोंडकर पण आली होती. आणि ही पण कविता लाड ऑफकोर्स. कविता लाड, क्या बात है. पहिला सिनेमा तुझ्या बरोबर मोठी चिक्कार मोठी लिस्ट. हा, माय गॉड, हा मला दे. हा किती सुंदर फोटो आहे. मायाची सावली. हा, मायेची सावली. मायेची सावली. प्रकाश देवळे, मायेची सावली. हा मला दे. हा खूप सुंदर आहे. हा मला अश्विनीला पाठवायचा आहे. किती सुंदर फोटो आहे हा. आणि या मायेची सावली. हे बजरंगाची कमाल, लक्षाबरोबर. लक्षाच्या काय आठवणी? अरे, लक्षाबरोबर ना मी खूप काम केलं. म्हणजे लक्षाबरोबर बजरंगाची कमाल तर केलाच, त्याच्यानंतर त्यांनी जीवा सखामध्ये पण एक छान भूमिका केली होती. आणि लक्षाबरोबर अजून दुसरं कुठलं काम केलं मी? लक्ष अप्रतिम माणूस होता. आणि कसं होतं माहितीये, जरी कामं एकत्र खूप जास्त केली नसली तरी विजयराजमध्ये तेव्हा सगळे राहायचे ऍक्टर्स. तेव्हा आम्ही एकत्र असायचो आणि तेव्हा सगळंच असं, म्हणजे लक्षाच्या घरी जाऊन कितीतरी वेळा मी जेवल्याचं मला आठवत आहे. कारण रुही पहिल्यांदी होती, नंतर पण रुही जेव्हा होती तेव्हा ती जेवण अप्रतिम करायची. मी पण अनुभवलंय. अप्रतिम फिश, अप्रतिम कमाल. आणि प्रिया पण छान करते. पण पण हा, म्हणजे खूप लवकर गेला तो. म्हणजे खरा अप्रतिम टायमिंग. आणि मला वाटतं मराठीतला पहिला स्टार ज्याच्या नावावर चित्रपट जायची आणि जो म्हणजे खरोखर ज्याला प्रचंड क्रेज, त्याच्या नावाला ऍडव्हान्स बुकिंग येस. मराठी सिनेमा म्हणजे करण बुकिंग. हो, ऍब्सोल्युटली. तेव्हा लक्षा सुपर, खूपच छान. आणि माणूस म्हणून मजा आली. अरे हा, आईबाबांचा मला वाटतं पहिल्यांदा ते आउट ऑफ इंडिया गेले होते अमेरिकेला, तेव्हाचा हा फोटो आहे. आणि आता मी जेव्हा बाबांना बघतो तेव्हा मला माझीच आठवण येते. मला आणि आता सुद्धा मी परवा 4-5 फंक्शनला गेलो, मला प्रत्येक जण आवर्जून सांगता, अरे रमेश देवाल्यासारखंच वाटलं. मला आत्ताचा किस्सा माझ्या घरातला, म्हणजे माझ्या भावाच्या घरातला, आई गेली तेव्हा मग मुकेश भट्ट भेटायला आलेला घरी. आणि मी बाथरूम मध्ये होतो आणि तो येऊन बसला. मला माहित होतं तो आलाय ते. आणि मी बाथरूम मधनं बाहेर आलो. तो असा उभा राहिला, रमेशजी, आणि 2 मिनिटं परत बसला. मला म्हणाला, अजिंक्य मेरे को 2 मिनिट लगा, डॅडी आ गए यार. सो हे साम्य माझ्यात आणि त्यांच्यात होतं पहिल्यापासनं.
पण ते आता खूप प्रकर्षाने जाणवतंय असं मला नक्कीच आढळत आहे, म्हणजे असं वाटतंय मला. हा वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत फडके मधला बहुचर्चित सिनेमा. हो हो ऍब्सोल्युटली. वासुदेव बळवंत फडके मधलं त्यांचं म्हणजे जिथनं वासुदेव रिबेल होतो त्याची आई गेल्यानंतर तो हा त्याचा चित्र आहे. ते पण वासुदेव बळवंत फडके. येस. वासुदेव बळवंत फडकेला काही वेगळ्या भूमिका केल्यास ना ह्या, त्यातला हा एक सिनेमा. हो हो कम्प्लिटली. म्हणजे वासुदेव माझे जे वेगळे सिनेमा झाले ना ते बाबांच्यामुळेच झाले. कारण सर्जा त्यांचं इतिहासावर प्रचंड प्रेम होतं आणि त्यांची इच्छा होती की इतिहास हा सगळ्या यंग जनरेशन पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच ते नेहमी चित्रपट बनवायचे. त्यांनी श्यामची आई पण बनवला होता ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं. जो आत्ताचा दिग्दर्शक आहे सायकलवाला, काय दिग्दर्शक तो, अरे मोकाशी, परेशनी एलिझाबेथ एकादशी. हा एलिझाबेथ एकादशीचे काय, पण ते त्यांनीच केलं होतं तो रोल. त्याच तो रोल त्यांनी केला होता मेन श्याम यांचा. सो हा आपण अरे वा, हा तर काय विचारायलाच नको. द बिगेस्ट हिट ऑफ पण ह्या सिनेमा मराठी इंडस्ट्री. ह्या सिनेमा बद्दल काही तुझं सांगायचं राहिलं. हाच तर रोल, आय मीन हाच तो हात, म्हणजे ये हात मुझे दे दे ठाकूरवाली हा आता येतो ज्यांनी महाराष्ट्राला वेडं केलं होतं. म्हणजे ज्या महाराष्ट्राने माझ्यावर नंतर भाऊ म्हणून आणि अलकाला महाराष्ट्राची बहीण म्हणून प्रेम दिलं, अप्रतिम. म्हणजे खरं सांगतो मी तुला, ह्या चित्रपटाबद्दलचे किस्से मी सांगितले असतील, पण विजयनी जेव्हा मला, विजय कोणकेनी जेव्हा पहिल्यांदा मला त्यांच्या दादरला त्यांचं घर होतं शिवाजी पार्क समोर आतल्या गल्लीमध्ये, बालमोहनच्या तिकडे कुठेतरी मला आठवतं पुढे गेलं, हा करेक्ट, त्यांनी मला स्टोरी ऐकायला बोलवलं. मी अख्खी स्टोरी ऐकली, व्यवहाराचं ठरलं. ते जेव्हा स्टोरी सांगत होते ना तेव्हा प्रत्येक ठिकाणी थांबून, अजिंक्य इथे बायका रडणार, इथे टाळ्या पडणार, अशी स्टोरी मी ऐकली. म्हणजे खरी स्टोरी ऐकायला एक अर्धा तास लागतो, पाऊण तास लागतो. 3 तास आम्ही स्टोरी ऐकत होतो बसून, पण प्रत्येक पॉइंटला इथे बायका रडणार. आता आपण तेव्हा कलाकार, मी एकटा तेव्हा ते एकत्र बसून वगैरे नव्हतंच रे, मी एकटा होतो. नंतर सगळं व्यवहार झाला, सगळं ठरलं, तारखा ठरल्या, तेव्हा मी 2-3 पिक्चर एकत्र करत होतो, मी आणि विक्रम गोखले. आम्ही खूप बरीच कामं, विक्रम तर करतच होते. तर चित्रपट जेव्हा सुरू झाला ना विजय, आपलं दिलीप, कुठेच वाटलं नव्हतं की हा चित्रपट इतिहास घडवेल. तो चित्रपट बनत होता. त्यातली माझी एक सुंदर आठवण म्हणजे आम्ही भोरला जेव्हा स्टुडिओ शूटिंग करत होतो, एकदा दादा कोणके आलेले. अच्छा. हा. आणि त्यांच्या सोबत शिकारीवर जाण्याचा मला एकदा चान्स मिळाला. रात्री त्यांच्या ओपन जीप मध्ये ते मला घेऊन गेलेले. जितके ते लोकांना हसवायचे ना तितकाच गंभीर आणि त्यांच्यातला जो ब्रिलियंट माणूस आहे ना तो मी तिथे पाहिला. त्यांचं वाचन प्रचंड दांडगं असलं असावं, कारण ते जे बोलत होते माझ्या बरोबर, त्यांनी ज्या ज्या आठवणी सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी, ज्या गप्पांच्या, मला ते आता सगळे आठवत नाहीयेत, पण त्याच्यानंतर माझं त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो पूर्ण बदललेला होता. म्हणजे पडद्यावरच्या प्रतिमेमध्ये आपण त्यांना पाहू नये, नाही, वेगळेच होते. दादा अत्यंत ब्रिलियंट होते. म्हणजे अरे ब्रिलियंट असल्याशिवाय एवढी वर्ष राज्य नाही करू शकत. राज्य तर सोडूनच दे, अरे नुसतं त्यांचं ते पहिलं नाटक विच्छा माझी पुरी करा, ते स्पॉन्टेनिटी त्या माणसांची आणि कमाल होते ते. म्हणजे माणसं उगाच मोठी होत नाही, हे सहमत आहे मी. म्हणजे आपल्या क्षेत्रात तर नाहीच नाही. तुम्हाला सर्वांगाने पूर्णपणे जेव्हा तुम्ही होता ना तेव्हाच तुम्ही मोठे होऊ शकता. जस्ट त्याचा मी खूप छान ऍक्टर आहे पण मला बाकी काहीच माहिती नाहीये, तर आय कॅनॉट बिकम बिग. एक्झॅक्टली. तुमची सौंदर्य, तुमचं जे टोटल तुमच्या अराउंड असतं ना ते सर्वांगीण सौंदर्य असतं, आणि त्याच्यामध्येच ही माणसं आहेत जी सुंदर नसतील पण जेव्हा ते बोलायचे तेव्हा आपल्याला प्रेरणादायक असायचं, आपल्याला कितीतरी वेगळ्या गोष्टी कळायच्या. आणि कमाल, म्हणजे मी तेच म्हणतो ना की ह्या अशा माणसांबरोबर माझं नशीब आहे रे. मी पहिला चित्रपट दत्ता काकांनी, म्हणजे माझे गुरुच ते राजदत्त. दुसरा चित्रपट भालजी भंडारकर, म्हणजे जे दत्ता काकांचे गुरु असतील. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर अनंत माने. म्हणजे माझ्या नशिबात हे सगळे एवढे दिग्गज मराठीतले डिरेक्टर्स येऊन गेले ना सुरुवातीला माझ्या काळाच्या, आणि सगळ्यांची पद्धत वेगळी होती. अरे भालजींना तेव्हा दिसतही नव्हतं, आणि ऍक्च्युली प्रभादादांनी केलं पिक्चर.
पण मी सांगतो तुला, आम्ही एकत्र बसलो. एकदा रमेश देव सीमादेवींचा मुलगा म्हणून त्यांना प्रचंड प्रेम होतं माझं. मला बाजूला बसवून घ्यायचे. अश्विनीचाच किस्सा आहे. अश्विनी आली आणि तेव्हा रिहर्सल्स केल्या आम्ही. मला आठवडाभर आधी बोलवलं होतं जयप्रभा स्टुडिओमध्ये. आम्ही रिहर्सल्स केल्या चित्रपटाच्या. तेव्हा मी बाजूला बसलोय आणि तिचे काहीतरी बोलणं चाललं होतं. मला म्हणाले, अरे अजिंक्य मला सांग, ही जी हिरोईन आहे म्हणाले का ह्या ज्या बाई आहेत, असं तसंच म्हणायचे, त्यांची पद्धत होती, तिची मान लांब आहे का रे? म्हटलं हो बाबा, बाबा म्हणायचं त्यांना सगळे. म्हटलं तुम्हाला कसं? तिच्या बोलण्यावरनं मला कळलं. म्हणजे इतकी इंडस्ट्री. अरे म्हणजे मी म्हटलं ना की जिवंत इतिहास बाबासाहेब पुरंदरेंकडनं माझ्या बरोबर होता. जिवंत चित्रपट सृष्टी अख्खी, भालजी पेंढारकर, अनंत माने. अरे नशिबान आहे मी, खरंच नशिबान आहे. म्हणजे असा योग. हा बंधन ह्याच्यात यांनी आशा काळेंनी बहिणीचा रोल केला होता आणि हा तिचा नवरा होता. इथे ऍक्शन सिक्वेन्स मध्ये वगैरे रमेश. तर रमेशचे पण किस्सा. रमेश पण मस्त माणूस होता. अजून त्याचं मला एक वाक्य आठवतंय. तेव्हा मी चहा, कारण मला चहा आवडत नाही, आणि तो कोल्हापुरातला खास प्रेमाने केलेला दुधाचा, खूप जास्त साखर घालून केलेला, गुळ काय जे काय असेल ते. तर विजयराजमध्ये मी त्यांना सांगितलं मला हे पाहिजे, आपल्या टी बॅग्स. तर ते मला स्पेशली टी बॅग्स आणून द्यायचे आणि मी ते टी बॅग्स करून चहा प्यायचो, गरम पाणी आणि. तर रमेश एकदा माझ्या रूम मध्ये आलेला. हे काय करतो? म्हटलं अरे मी टी बॅग्स पितो. म्हटलं हा डिप डिप डिप. ते अजून आठवतं मला. त्यानंतर तो म्हणाला अरे यार हा चहा चांगला आहे. मग तो पण मागत, अरे मला डिप डिप वाला पाहिजे, अजिंक्यचा चहा. सो रम्याबरोबर पण खूप छान गट्टी झाली, दोस्ती झाली खूप. कारण मला एकदा आठवतंय, आम्ही वाजवारे वाजवायचं शूटिंग करत होतो आणि तो तिकडे कुठलं तरी दुसरं करत होता. तो आमच्या सेटवर आला होता त्या बंगल्यामध्ये दुपारी संध्याकाळी. त्याचं शूटिंग नव्हतं म्हणून आम्ही अशा गप्पा मारत बसतो. खूप छान वेळ घालवला या सगळ्या ऍक्टर्स बरोबर. नाही चांगलं आहे ना. पण तुला अजून एक मी फोटो दाखवतो. तो फोटो म्हणजे तिकीट आहे आईला. सरकारनामा. खास तिकीट आहे हे. मेट्रोचं प्रीमियरच्या वेळेचं तिकीट आहे. अच्छा, मेट्रोला झालेलं का प्रीमियर? मेट्रोला प्रीमियर झालेला. आणि मराठी सिनेमाचा मेट्रोमध्ये प्रीमियर हे वैशिष्ट्य होतं. आता 26 वर्ष होतील डिसेंबरमध्ये. येस. त्याची काय आठवण ह्या सिनेमाची? खूप. सरकारनामा, एक तर सरकारनामा माझा दुसरा चित्रपट श्रावणी बरोबरचा. आधी लपंडाव. येस. आणि लपंडाव मध्ये माझ्या ऑपोजिट वर्षा होती. आणि जेव्हा श्रावणीने दुसरा हा करायचा ठरवला, म्हणजे हा चित्रपट म्हणजे कितीतरी जण होते ना. अगदी मिलिंद गुणाजी, आशुतोष गोवारीकर, अश्विनी भावे, सुकन्या, मी, दिलीप प्रभावळकर, यशवंत दत्त. मोठी स्टारकास्ट राजकीय सिनेमा आणि अप्रतिम होता. अप्रतिम चित्रपट श्रावणीने केलेला. तर या चित्रपटाची आठवणी म्हणजे आम्ही पुण्यात पण शूटिंग केलं होतं. पुण्यात शूटिंग केलं होतं का अख्खं बॉम्बे फिल्म सिटीला शेड्यूल केलेलं? फिल्मालय नाही, फिल्म सिटीला केलं होतं पण फिल्मालयाला सेट लावलं. ते जे बिल्डिंग पडते ते फिल्मालयाला केलेलं. त्याच्यातली आठवण म्हणजे मेन आठवण हीच की अश्विनी आणि माझा तो शेवटचा चित्रपट. आणि त्यातली खरी मजेदार आठवण सांगायची अश्विनीची. फिल्मालय स्टुडिओ मधला शेवटचा दिवस तिचा, आणि मी इंजिनियर असतो त्या बिल्डिंगचा, आणि ती बिल्डिंग पडलेली आहे आणि ते सगळं शूटिंग चाललंय. रात्री 8:30-9ची वेळ असेल आणि अश्विनी आली किशोरला घेऊन. अरे वा. किशोर गोपर्डीकर आता जो तिचा नवरा आहे. आणि मला म्हणाली, मी उठलो, उभा राहिलो, मला हाय, मी याच्याशी लग्न करते आणि हा तुझ्यापेक्षा उंच आहे. मी हे अजूनही विसरू शकलेलो नाहीये. म्हणजे काय सांगायचं की तिने कशा पद्धतीने तुझी इंट्रोडक्शन वेगळं करून दिलं अगदी. हा म्हणजे या मला तिची आणि माझी मैत्रीण, खरं सांगू तुला, मी माझ्या काही मोजक्या अशा मैत्रिणी, रादर असे माझे फ्रेंड्स खूप जास्त झाले नाहीत, पण काही ज्यांच्याशी ट्युनिंग झालं ना, त्यातली एक तर अर्चना, अश्विनी. ह्याला कसं आपण वर्णन करायचं हे मला म्हणजे मला ना याच्यामध्ये एक छोटासा
कारण आम्ही 80च्या दशकात आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केलं आणि आजही आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हा या मैत्रीला मला खूप जणांनी प्रश्न विचारले की अजिंक्य 25 वर्षानंतर तुम्ही जेव्हा एकत्र आलात तेव्हा कुठे गॅप वाटली का, कुठे काय वाटलं का? बरीच उत्तरं देऊन झाली. पण आज तुझ्या या कार्यक्रमात मला एक तो खूप छान शेर आहे आणि तो खूप मोठ्या व्यक्तीने म्हटलेला आहे. 90 आणि 80च्या काळातला आहे ते चित्रपट. ते म्हणायचं आहे आणि ते माझ्या या मैत्रीचं मला वाटतं सार आहे. ये रात है या तुम्हारी जुल्फें खुली हुई है चांदनी या तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई है. ये चांद है या तुम्हारा कंगन, सितारे हैं या तुम्हारा आंचल, हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू, ये पत्तियों की है सरसराहट कि तुमने चुपके से कुछ कहा है. ये सोचता हूं मैं कब से गुमसुम कि जबकि मुझको भी ये खबर है कि तुम नहीं हो, कहीं नहीं हो, मगर ये दिल है जो कह रहा है कि तुम यहीं हो, यहीं कहीं हो. आता ही अशी दोस्ती आहे. कारण आम्ही 25 वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा कुठेच ही 25 वर्ष गेल्याचा जाणवलंच नाही. सांग ना. आणि अर्चना जोगळेकर बद्दल काय सांगशील? म्हणजे अमेरिकेमध्ये तू जेव्हा जातो. मी नेहमी राहतो. मी तिच्या घरी राहिलेलो एक दिवस. अच्छा. आणि तिच्याकडे आता सुद्धा मी गेलेलो जेव्हा काही वर्षांपूर्वी. ती आता खूप मोठ्या सुंदर घरात राहते. व्हेरी गुड. 1.5 एकरावर तिचा प्लॉट आहे. 1.5 एकर का 2 एकरचा आहे आणि त्याच्यात मोठं घर आहे. एकटीच राहते आणि मुलगा येऊन जाऊन असतो. आय एम सो हॅपी फॉर हर. ती इतकी एकतर तेच म्हटलं ना की तिच्या बरोबर सुद्धा पहिली हिरोईन माझी. अगदी पहिली हिरोईन माझी चित्रपटसृष्टीतली. सो व्हॉट कॅन आय से अबाउट हर? इट इज अ फॅन्टॅस्टिक फिलिंग. जेव्हा आजही आम्ही भेटतो तेव्हा तिला बघितल्यानंतर तिच्या बरोबर तिच्या सहवासात सुद्धा ना एक कुठेच असं नाही जाणवत की अरे रे आम्ही भेटलो मग परत सुरुवात कशी करायची, हा नाही कधी पॉइंट आला. कधीच नाही. कंटिन्युटी कायम आहे. परत आता तू अश्विनीचा विषय काढला. तुझा एक सिनेमा अश्विनी बरोबरचा जो बनू शकला नाही, हे मी आता अश्विनीला पण विचारलं. नायक राम गोपाल वर्मा, अप्रतिम रोल होता. संजय दत्त उर्मिला आणि संजय दत्तची बहीण अश्विनी आणि मी अश्विनीचा नवरा. मी पोलीस ऑफिसर आणि तो गुंड, असा तो चित्रपट अप्रतिम होता. आम्ही जवळपास महिनाभर शूटिंग केलं त्याचं हैदराबादमध्ये आणि नंतर जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे. पण तो आला असताना तर खरोखरच खूप म्हणजे मला सुद्धा खूप फरक पडला असता. अश्विनीचा तर रोल पण प्रचंड छान होता, मस्त रोल होता. पण तसा तुझा एक सिनेमा मी जिथे आलेलो फिल्मिस्तानला मुहूर्त झाला, अशोक गायकवाड डायरेक्टर होते. ते गैरे नंतरचं नाव, त्याच्या आधीचं नाव होतं शक्तिशाली नाव होतं. बरं तू अमरीश, अजय देवगण, रवीना टंडन, रीना रॉय म्हणजे तगडी स्टारकास्ट. आणि तू मूर्त दृश्यामध्ये होता. अरे पण पॅरलल रोल होता माझा आणि अजयचा. म्हणजे अजय हा सावत्र मुलगा आणि मी खरा मुलगा अशी ती त्याच्यात वर ती स्टोरी होती. आणि कसा तो म्हणजे रीना रॉयची आम्ही दोघं मुलं. तो लग्नाच्या आधीचा मुलगा जो परेश रावल तिचा भाऊ असतो रीनाचा, तो तिला सांगतच नाही की तुला हे झालंय की जो होता मुलगा तो गेला वगैरे. आणि अमरीश पुरीशी लग्न होतं तिचं आणि मग मी होतो. आणि अमरीश पुरी नंतर ह्याला कुठून तरी त्याला कळतं की हा तिचा मुलगा आणि तो त्याला करतो. आणि मग मला असं वाटायला लागतं की हा त्याला का फेवर करतोय, बाप माझा. आणि नंतर सगळं रिव्हील होतं की हा खरा एकत्र भाऊ आहेत दोघं. पण ते आता हे तुझं दुर्दैव आहे ना की अशा पद्धतीने सिनेमा रखडणं. तो रिलीज झाला ना, असं नाही झाला, पण तो दुर्दैवच म्हणायचं. दुर्दैवच. आता ते पण हिंदीतली तुझी करिअर बघितली ना. मी अशोक गायकवाड बरोबर 3-4 पिक्चर्स केली. एक फौज नावाचा चित्रपट केला, एक गैर केला, परवाने. तो सगळे चित्रपट चांगले रिलीज झाले असते ना तर खूप मजा आली असती. पण दिलीप, आज त्या गोष्टींवर दुःख मानण्याच्या ऐवजी मी असं म्हणतो की आज चित्रपटसृष्टीत मला 38 वर्ष झाली तरी आज माझा घरात गणपती नावाचा चित्रपट लागतोय. आणि आम्ही बहुचर्चित आज आज त्या चित्रपटातली जी सर्वात उत्सुकता लोकांना आहे ती माझ्या आणि अश्विनीच्या एकत्र येण्याचीच आहे. म्हणजे तुम्ही आजही आहोत. आजही आज आहोत. आणि मला ना कुठेतरी असं वाटतं की आम्ही कदाचित त्याचा विचार केला नसेल तेव्हा,
पण आज जेव्हा विचार करतो ना की आजची जी जनरेशन आहे त्यांना आमचा थोडासा चॅलेंज आहे की आमच्या वयात या आणि तरी सुद्धा आज माझे 5 हिरोचे चित्रपट झालेले आहेत आत्ता जे रिलीजला येतील. व्हेरी गुड. नाव सांगणार? असामी अशिमी, तेजश्री प्रधानच्या सोबत लंडन मध्ये, ती माझी हिरोईन आहे. एक पूजा सावंत बरोबर आहे. एक पूजा सावंत बरोबर तू मी आणि अमायरा यांचा आहे तो आपल्या सुभाष घाई साहेबांचा. नंतर पोर्ट्रेट ज्याच्यामध्ये श्रुती मराठे आणि ही मानसी. ओके. नंतर लेटर्स टू मिस्टर खन्ना ज्याच्यात नीतू सिंग माझ्या ऑपोजिट आहे. अच्छा, व्हेरी गुड. आणि 5वा तो मी हिरो नाहीये त्याच्यामध्ये, पण करिश्मा कपूर बरोबरची वेब सिरीज आहे ब्राऊन नावाची, जी अभिनयने डायरेक्ट केली आहे झी स्टुडिओशी. सो आजही हिरो म्हणून मी तिथे उभा, म्हणून मी तेच म्हणतो ना की आज तुला मी जर गाणं, आता हे चित्रपट लागतील सगळे पाठोपाठच, ऍज अ हिरो आणि तेजश्री सोबत तुला कुठेही वाटलं कमी जास्त तर तू मला सांगायचं. मी तेजश्रीलाही विचारलं होतं, म्हटलं तू माझ्या, नाही युअर लुकिंग ॲज हँडसम. सो आज जर करू शकत असेल ही देवाची आणि आईबाबांची कृपा आहे, पण त्याच्यासाठी आपणही काहीतरी कष्ट घेतलेले आहेत. कुठेतरी संयम ठेवलेला आहे, कुठेतरी ताबा ठेवलेला आहे, कुठेतरी व्यायामावर लक्ष दिलेलं आहे, आणि बऱ्याचशा गोष्टींपासून आपल्या स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय किंवा कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाण्याचं टाळलेलं आहे. आणि मला वाटतं ते फार महत्वाचं आहे आपल्या या क्षेत्रामध्ये. आज व्यसन नाही आहे असं नाही, मी म्हणत नाही की मी व्यसनमुक्त माणूस आहे, अशा माणसांवर माझा विश्वासच नाही आहे. आहेत ना, पण त्यांच्यावर माझा कंट्रोल आहे, ते मला कंट्रोल करत नाही आहेत. आणि हे महत्वाचं आहे. माणसाने सगळं करावं, परंतु त्याचा ताबा त्या गोष्टींवर असला पाहिजे. फोकस तुमचा कामावर पाहिजे. नॉट जस्ट दॅट, तुम्ही व्यायाम करा तुमचा. मला आज आठवत आहे मला की मी जर एखादा दिवस माझा खूप जास्त इंडल्ज झाला कशामध्ये तरी, पार्टी झाली म्हणा, काय झालं, मी दुसरे 2 दिवस प्रचंड धावतो, पूर्णपणे स्वतःला त्याच्यातून बाहेर काढतो, डिटॉक्स करून टाकतो. या गोष्टींवर जर लक्ष दिलं ना लोकांनी तर ते, आणि हे सगळ्यांसाठीच मी म्हणेन, नुसतंच कलाकारांसाठी नाही तर तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या आजचं जीवन इतकं धकाधकीचं आणि विचित्र झालेलं आहे की यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे स्वतःच्या प्रेमात पडणं हे गरजेचं असतं. हे माझ्या बाबांनी मला शिकवलं. एक्झॅक्टली. हे मी पुढे किंबहुना तुझ्या बाबांनी तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघ 60s मध्ये ज्यावेळेला मराठी कलाकार पुणा, मुंबई, कोल्हापूर सोडत नव्हते, तेव्हा ते मद्रासला, म्हणजे आता चेन्नईला गेले. किती मोठी लिस्ट. बाबा मद्रासमध्ये फेमस. बाबांनी त्यांचं पहिलं प्रेम नाटक आणि सिनेमा हे बॅलन्स तेव्हा कधीच करता येत नव्हतं, कारण नाटकाचे दौरे लागले की मग सिनेमा सोडा, मग ते तारखा दिलेल्या आहेत आधी, मग ते सगळं होतं. बाबांनी जर तो निर्णय कुठेतरी तेव्हा घेतला असता की आपल्याला मराठीतला प्राण म्हणायचे रे त्यांना, म्हणजे त्यांना पदवी होती. आणि तुला तर म्हणजे रामोर श्याम मध्ये जी प्राणी भूमिका केली बाबांनी आहे ना. एक्झॅक्टली. पण बाबांच्या प्रभावाबद्दल बोलत होतो. प्रचंड प्रभाव. अरे ते स्टार होते, खरं सांगायचं. मान्यच. मी बाबांना, म्हणजे मी ते हा किस्साही लोकांना सांगितलेला आहे की रानडे रोड दिवाळीचं शॉपिंग आई रेग्युलर जायची, आणि आई बरोबर मी लहान, मी अभि, त्यांचे ठरलेले तिचे वाणी होते, ते ठरलेले भाजीवाले होते, तिला खूप आवडायचं ते वामनहरी पेठेकडे जाणं. एकदा फक्त संध्याकाळी 7 का 8 वाजता, मला आठवतंय अजूनही, आम्ही गेलेलो होतो तिकडे आणि बाबा आले. दिलीप, मी कुठेही अतिरेक करत नाहीये, पण रानडे रोड ब्लॉक झाला. एवढी गर्दी. आईला बघण्याचा वात्सल्य होतं, लोकांचं प्रेम होतं, पण बाबा स्टारडम होते. म्हणजे ते उतरले आणि रस्ता पॅक. मी घाबरलेलो होतो. मी एकदा दौऱ्यावर त्यांच्याबरोबर नागपूरला गेलो होतो. ट्रेनमध्ये बसलेल्या दादर पासून आमच्या ज्या कुपे होता, बॉस ज्या स्टेशनला गाडी थांबायची त्या स्टेशनवर कुपेच्या बाहेर लोंढा असायचा लोकांचा, धाड 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 धाड, रमेश देव. तेव्हाच मी भीती घेतली होती या इंडस्ट्रीची. म्हटलं नाही, मला आपल्याला करायचं नाही. म्हणून मी नाटकं का केली नाहीत, कारण मी नाटकामधले त्यांची ते पाहिलेलं आहे सगळं जवळून. तेव्हाचा नाटकाचा काळ वेगळा होता. झापाची थिएटर, काही सोय नाही, आणि आपल्या सिस्टीमची सगळं. आणि
खूप मादबर कलाकारांना मी इतकं मिसबिहेव करताना पाहिलंय आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी हो लहानपणी. ताटं भिरकावून देणं. सो कुठेतरी किंबहुना एकदा बाबांनी आठवण सांगितलेली की रात्रीचा प्रयोग संपला 8-8:30ला आणि आलो आपण जेवायला तर नाही 8-8:30ला नाही 8:30-9चा शो असायचा, तो संपायचा 1:30 वाजता. 1:30 वाजता संपला. हा. त्याच्यानंतरच मी म्हणतो हो संपला यायचो तर ते जेवणाचं ते ताट असायचं ते वरचं ढाकण काढा आणि थंड झालेलं जेवण. पूर्ण त्याच्याच वरनं तर हे मोठे मोठे कलाकार म्हणजे आणि नको बोलायला आपण सोडून दे. नाही, पण ठीक ते आहे. काळ पाहिलाय. नाही पण अशा कामाची बांधिलकी त्यांनी महत्वाची मानली ज्या Absolutely. असुविधा असू नये. ऍब्सोल्युटली म्हणजे असा काळ त्यांनी पाहिलेला आहे आणि नंतर हा सुवर्ण काळही त्यांनी पाहिला आणि ह्या काळावर सुद्धा त्यांनी तितकंच प्रेम केलं. म्हणजे बाबा चित्रपट सृष्टी जगले. हाडामासाचा कलाकार जर कोण असेल तर ते बाबा. आणि आई देखील. आई पण आपण आईने एके वेळेला नंतर ना स्वतःला बाजूला केलं जे तिने करायला नको होतं. तिने कामं करत राहायला हवं हे होतं. रूप की राणी चोरुका राजाच्या Correct. वेळेला जे Correct. आईचा रोल कापला गेला करेक्ट तिथेच तिने सतीश कौशिक दिग्दर्शक आणि नंतर मग जेतापासून परत पण नंतर तिला नंतर मग काय झालं ते ती मग खूप फॅमिलीमध्ये अडकली आणि मग वाचन तिने फार कमी केलं रे. वाचन पण नाही परत करायची. बाबा खूप वाचायचे. हा बाबा ते याला कधी आले शिवाजी मंदिरला मॅजेस्टिक मध्ये जाऊन ते अरे मॅजेस्टिक मध्ये जाणं म्हणजे आमच्यासाठी खूप मजा असायची. मॅजेस्टिकला जाणं, रानडेबरोबर फिरणं, आईबाबांबरोबर, आई बरोबर खास करून या सगळ्या गोष्टी. ब्राईट एम्पोरियम म्हणून होतं एक लिंकिंग रोडवर, तिथे जाणं आमच्यासाठी ह्या सहली होत्या रे. आजच्या मुलांना ते नाहीच आहे. आज काय झालं की सगळे कम्प्युटरमध्ये आणि लॅपटॉपमध्ये आणि फोन्समध्ये अडकलेली आहे. तेव्हा काहीच नव्हतं. काहीच नाही. बरोबर आहे. टीव्ही सुद्धा नव्हता 70s मध्ये, अर्ली 70 मध्ये टीव्ही पहिला आला तो 72 ला टीव्ही आला. 2 ऑक्टोबर 72 तेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. मला आठवतंय आमच्याकडे असायची ब्लॅक अँड व्हाईट आणि दूरदर्शन असं काहीतरी होतं ते. एनिवे पण सो आजच्या इतक्या सुविधा मिळालेल्या असताना सुद्धा लोक डिप्रेस होत आहेत. सुद्धा लोक म्हणजे आज पेपर उघडल्यानंतर आज इतकी विचित्र बातम्या येत राहतात सगळीकडून. आत्महत्याचा इतका सर वाढलेला आहे. आय डोंट नो काय झालं ना. मला वाटतं लोक खूप लवकर गिव्हअप करायला लागली आयुष्यामध्ये, हारायला लागली आहेत किंवा मानसिकता कुठेतरी खूप वीक झाली आहे. पण लोकांना यशाची घाई आहे असं वाटतं तुला? आहे ना. त्याच्याचमुळे झालंय हे की आज म्हणजे लाव हळद आणि हो गोरी हे आपल्याला तेव्हाही शिकवतात की तसं होत नसतं. तुम्हाला खूप वेळ मेहनत करायला पाहिजे, करायलाच लागतं. आणि आज आम्ही बसलो आहोत. मी स्वतःला आईबाबांचा आशीर्वाद म्हणतो की मी आज इथे उभा आहे, बसलेलो आहे. आज तू इथे माझ्या ऑफिसमध्ये बसलेला आहेस. आज मी आणि माझ्या भावानी, आणि ह्याच्यामध्ये भावाचा पण मोठा हात आहे कारण त्यांनी RDP ला आत्ता इथे आणलेलं आहे. आणि आज माझा मुलगाही डायरेक्ट करतोय. अमेझॉन प्राईमचा त्यांनी शो आता डायरेक्ट केला. सो 3rd जनरेशन आमची. तर हे त्यांचीच कृपा आहे. पण भावाच्या दिग्दर्शनात तू हा योग कधी येणार? एक आता आला ना तो ब्राऊन नावाचा शो आम्ही केला नाही एकत्र, पण तो आता येतोय. कधी येईल वेब सिरीज लोकांसमोर? हो लवकर येईल लवकर. आणि सिनेमा आता बघूया. आता आम्ही सिनेमामध्ये आमची 2-4 कामं चाललेली आहेत स्क्रिप्टवर. सो होईल लवकर काहीतरी. पण मला वाटतं मुलांनी अमेरिकेमध्ये जाऊन नाही मुलगा कॅनडामध्ये सायकॉलॉजी शिकला. त्यांनी तिकडे BS केलं, बॅचलर ऑफ सायकॉलॉजी. आणि 4-5 वर्षांनी तो इथे आला आणि त्यांनी ठरवलं की इथे मला डायरेक्शन मध्ये यायचं. त्यांनी अभिला असिस्ट केलं 24 ला, याला त्याला ऍड्स मध्ये, आणि आता त्यांनी इंडिपेंडेंटली हा शो डायरेक्ट केला. तर अजिंक्य आता आपण रॅपिड फायर घेऊया. पण कसं तुला जर वाटलं दोघांबद्दलही बोलावं तर तू दोघांबद्दलही बोलू शकतो. असं काही नियम नाही आहे की एकच हे. फिल्म सिटी की फिल्मिस्तान? फिल्म सिटी. कारण फिल्म सिटी हा एक मल्टिपल, म्हणजे तू कुठल्या दृष्टीने विचारलंस? तुझा फेवर की तुला असं हा ते मल्टिपल ह्याच अँगल की त्याच्यामध्ये ना एक तर इतके सेट्स. आणि खरी फिल्म सिटीचा उभारण्यामागची म्हणजे मी तर फिल्म सिटी 1970s पासून बघतोय, जेव्हा ती सुरू झाली. आईबाबांना 70s केव्हा मला माहित नाही. तेव्हा आईबाबा नंतर आपण त्याला नाव दिलं होते. नंतर आधी फिल्म सिटीज होती ना. तेव्हा आम्ही शूटिंगला जायचो. आणि मला आठवत आहे बाबांबरोबर वगैरे आम्ही, तेव्हा मी काम करत नव्हतो, मी लहान होतो. रात्रीच्या वेळेला तिथे वाघ फिरायचे. यस.
आणि रात्रीला म्हणजे मला आठवतं डॅनी डॅन्झॉंगपा हे लोक सगळे बंदूक घेऊन फिरायचे रात्री, कारण तिथे गुंड पण यायचे, लुटालूट व्हायच्या गाड्यांच्या, हे सगळं तेव्हा व्हायचं. तेव्हा बच्चन साहेब 7 पे 7च्या शूटिंगच्या वेळेला त्यांचा मेकअप रूम फिक्स होता, तिथे राहिले होते बरेच दिवस. सो आय रिमेंबर ऑल दिस. सो आणि फिल्म सिटीमध्ये खूप काम पण केलं. हो, अच्छा, ते तर येतात आता, पण ते पण तरी आता खूप बदललंय, म्हणजे आता खूपच बदललंय. आता आपल्याला एंट्री पासूनच सगळं बदललंय. पण हा फिल्म सिटी, कारण खूप काम केलं तिकडे, खूप सेट्स पण लागले माझे, खूप काम केलं आणि फिल्मिस्तानला पण काम केलं. फिल्मिस्तान अर्थात हे कुठनं येतोय तो इतिहास, शशीधर मुखर्जी तेव्हापासून गेलो. मग फिल्मिस्तान, फिल्मालय हा वेगळा इतिहास आहे. आणि शालिनी की जयप्रभा? नाईस. या दोघांशी खूप जीवाचं नातं आहे, कारण कसं आहे, जयप्रभाला माझा पहिला चित्रपट शूट झाला. मी जयप्रभामध्ये पहिल्यांदा भालजी पेंढारकरांचा आशीर्वाद घेतला. माझं पहिलं शूट सगळं तिथे झालं, त्यामुळे तो खूप जीवाच्या जवळचा आहे. पण शालिनी स्टुडिओ खूप मोठा होता, त्याचा आवार खूप मोठा होता त्याची, त्यामुळे शालिनीला शूटिंग करताना खूप मजा यायची, कारण एक तर गावाच्या बाहेर होतं आणि एक रस्त्यामध्ये एक देऊळ पण होतं. त्या देवळात आम्ही नेहमी नमस्कार करूनच पुढे जायचो. तर दोघांचा एक वेगळा फील होता. त्यामुळे अर्थात जयप्रभा तेवढंच जवळच आहे जितकं शालिनी आहे, पण किंबहुना मी म्हणेन जयप्रभा थोडा जास्त, कारण माझा पहिला चित्रपट इथे शूट झाला. पण आज जयप्रभा बंद आहे, सगळं बंद, काहीच नाहीये. शालिनीमध्ये मला वाटतं एक फ्लोअर चालू आहे ना, काय मला काहीच नाही, सगळं बंद केलं. पण अरे, कोल्हापूर ही चित्रपट सृष्टीची माहेर नगरी, इतिहास एवढा मोठा आहे, इतक्या लोकांचा इतिहास आहे. पण आज असो, झू कोळीवाड्याचं मेघदूत की आता झू वर्सो मेघदूत सी मेघदूत अगेन, ह्या सगळ्या कसं आहे माहितीये का, मेघदूत आज हे खूप मोठं असलं आणि खूप सुंदर सगळं असलं तरी सुद्धा मेघदूत, अरे मी इथे शिफ्ट झाल्यानंतर कित्येक वेळेला रात्रीचा मेघदूतला जायचो चुकून, आपल्या पहिल्या घरी. सो मेघदूत ऑब्व्हियसली, कारण तिथे लहानाचा मोठा झालो मी. आम्ही तिथे 1970 मध्ये आलो तिथे जेव्हा ते बांधलं. अरे रमेश देव, सीमादेव, झूला ही त्यावेळेला बातमी होती, मोठी बातमी, कारण मराठी कलाकार दादरच्या पुढे येत नव्हते, तेव्हा ते झूला आले आणि अख्खा फ्लोअर होता आमचा, अख्खा फ्लोअर होता आणि सुंदर, म्हणजे आईमुळे. आणि म्हणजे ते एनिवे ते सगळं वास्तूला, प्रत्येक वास्तू लिहिलेली असते. पण तेव्हा मला आठवतंय की आम्ही जेव्हा तिथे शिफ्ट झालो तेव्हा काहीच नव्हतं. झू गार्डन होतं, झू गार्डन नंतर आमच्या घरापर्यंत काहीच नव्हतं, खाली बऱ्याच वेळेला, आणि कोळीवाडा होता. तर बाबांचाच किस्सा सांगतोय. कोळीवाड्यामध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये तेव्हा मेघदूतमध्ये पहिल्या मजल्यावर एक स्मगलर राहायचा, तेव्हा स्मगलिंग झालायचं. एक्झॅक्टली 70च्या दशकामध्ये सिनेमात पण प्रत्यक्षात होता म्हणून सिनेमात आला. तर ते, आणि आम्ही समुद्रकिनारी, तर तो अर्थात आता त्याची कोण असतील वंशाचं एनिवे, पण ते सगळ्यांना माहित होतं. नारायण नाव होतं त्याचं, कोळी होता तो. आमच्या गच्ची, आमचा टॉप फ्लोअर होता, 3 मजल्याची बिल्डिंग होती आणि आमच्या वर मेन टेरेस होती. ती नंतर कोणीच वापरायचं नाही, पण हा येऊन वर काहीतरी करायचा वगैरे. तेव्हा मला आठवत आहे बाबा सांगायचे, तेव्हा त्याचा माल यायचा कोळीवाड्यात बीचवर आणि असं तसं. त्यामुळे खाली, आणि तिकडे कोळ्यांची वस्ती, मारामाऱ्या बऱ्याच व्हायच्या लोक. म्हणजे तर एकदा बाबा असे रात्री 8-9 वाजता शूटिंगवरनं आले होते आणि अंधार होता रे, काहीच नसायचं तिथे, काहीही नव्हतं, फक्त. आणि तिथे बाजूला ती झोपडपट्टी तेव्हापासून होती. एक पुरुष एका बाईला मारत होता, 10:30-11:30 वय. म्हणजे मी बाबांच्या एक जो जिगर असतो ना त्याच्याबद्दल बोलतोय. ते खाली गेले आणि त्यांनी हा खरा कोल्हापुरी माणूस, त्या माणसाला इतका मारला. आणि नंतर इथून बाबाने, आईने पोलिसांना फोन केला, पोलीस स्टेशन जवळच होतं सांताक्रूज, ते आले आणि घेऊन गेले. पण हा जिगर, अरे शेवटपर्यंत त्यांना त्यांच्या बेडच्या खाली एक गुप्ती ठेवायची. अख्ख्या त्यांच्या बेडरूम मधल्या भिंतीवर प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे सुरे, चाकू लावलेले होते. म्हटलं बाबा कशासाठी? घरात पाहिजे, आपण मराठा क्षत्रिय आहोत, ठाकूर, तर आपण, आपल्याला हे पाहिजेच. असा जिगरवाला माणूस यार. म्हणजे आय एम हॅपी, प्राऊड दॅट ही वॉज माय फादर. इंद्रजितचा अमिताभ बच्चन की संसारची रेखा? संसारची रेखा, कारण दोघांबरोबर काम करण्याचं भाग्य लाभलं. जे दोघंही आयडल्स माझे. इंद्रजित मध्ये ना अमिताभ बच्चन हा डिस्कनेक्टेड होता.
त्या चित्रपटातला माझा रोलही तसा फारसा मोठा नव्हता, पण त्यांचा किस्सा मात्र आहे एक, जो मी बऱ्याचदा सांगितलेला आहे. चेंबूरच्या फिश मार्केटमध्ये शूटिंग करतो, तो होताच तिकडे, आणि किटो परेरा कॅमेरामन होते. बस इथे परत कलाकार जो दिसतो, कॅमेरा अमिताभच्या मागे, आणि तेव्हा हे पण नव्हतं, काय मॉनिटर बिनिटर काही नव्हतं. कॅमेरामन डायरेक्टरनी सांगितलं, कॅमेरामॅनने सांगितलं ओके की ओके, आणि तो पुढे पुढे चाललाय, मी मागे मागे चाललोय, त्याच्या हातात चाकू आहे, डाव्या हातात ऑब्व्हियसली, आणि मी पुढे आहे आणि चाललो, आणि गर्दी पागल सारीची गर्दी अमिताभसाठी. बस कट झाला शॉट, आणि पीटर अंकल म्हणाले ओके, नाही नाही, मैंने अमिताभ अजिंक्य को कव्हर किया है, वन मोर. पाठीवर कॅमेरा, आणि त्या माणसाला गरजही नाहीये, त्याला जायचंय, त्याची घाई आहे, त्याला एवढे लोकांची मैंने अजिंक्य को कव्हर किया, वन मोर. त्याने वन मोर घेतला. हे कलाकार आहे. आणि तो फाईट सीन पण होता एक तिकडे, तो बँगलोरला, तो बँगलोर मोटर बाईकवर, केव्ही राजू, ते रमेश बेल प्रोडक्शन, रोज मूवीज. मस्त प्रोडक्शन होतं, पण मस्त प्रोडक्शन, म्हणजे त्याच्यासारखा ऍक्टर्सची काळजी घेणारं प्रोडक्शन हाऊस मी तेव्हा कधीच पाहिलं नव्हतं. अरे जेवणाचं म्हणजे असं आत्ता हे लोक द्यायला लागलेत, अरे काय म्हणजे कमाल. रोज मूवीजचं काम करणं म्हणजे बस माइंड. आणि रेखाची आठवण संसार बरोबर, ती तशी अलूफ होती, पण मला तिचं आणि माझ्या बायकोचं खूप मस्त मैत्री झाली होती. अरे वा, अच्छा. संसारला मी लग्न झालेलं होतं माझं, तर तिची आणि तर ती नेहमी मला, तिने माझ्याबरोबर पण तिने आमचे सीन्स खूप होते, आम्ही गप्पाही मारल्या, पण आरती आणि तिचं खूप गट्टी झाली होती. ते नंतरही मग फोनवर बोलणं वगैरे असायचं मुंबईत आल्यानंतर. व्हेरी गुड. हा, पण नंतर अर्थात पण छान, ती अशी फेऱ्या मारायची स्टुडिओमध्ये संध्याकाळच्या वेळेला वगैरे, आणि मला नेहमी सांगायची ना, आंखों का एक्सरसाइज करो, असं आणि असं खाली बघून वर, आंखें बात करनी चाहिए अजिंक्य, आंखों से बात करो, टॉक टू द ऑडियन्स. आणि तेव्हा ती रेखा राहिली नव्हती श्रावण भादो मधली, ती कुठच्या कुठे गेलेली, कमाल होती. येस. बरं, मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. सी, व्हॅनिटी इज ओके, आत्ताची गरज आहे. आम्ही सुरुवात केली शूटिंगला तेव्हा मेकअप रूम पण नसायच्या कुठे कुठे, कोणाच्या तरी घरात बसून मेकअप केलेले आहेत. सो तेव्हा तर बायकांची खूप त्रास होते, आणि अर्थात आमच्या तर अश्विनीनी पण तुला तो किस्सा सांगितला असेल, 9 वारी नेसानंतर आम्ही पन्हाळ्याला शूटिंग करत होतो, आणि बाथरूमला जायचं तर ती अख्खी शिवलेली 9 वारी. तर तसे पुरुषांचे हाल नव्हते, कारण आपल्याला काय उड्यावर कुठेही चालतं, पण तरी सुद्धा मेकअप रूम मध्ये आता म्हणजे जयप्रभा मधला माझी एक ठरलेली रूम होती, SL स्टुडिओ मध्ये माझी एक ठरलेली रूम होती. तर या सगळ्या मजा होती, इमोशनल अटॅचमेंट होती. आणि ते मग विजयराज मध्ये रूम ठरलेली होती माझी, जिथे मी राहायचो, आणि ती नाही मिळाली तर मी मग असं हे व्हायचं मला. अच्छा, थोडं दिसतं म्हणजे ती अटॅचमेंट असायची रे, तेव्हा खूप मजा यायची. आणि आता काय ठीक आहे, आता व्हॅनिटी ही काळाची गरज आहे. सो पण खूप सुख लाभलंय व्हॅनिटीमुळे, हे वादच नाहीये. पण जर तू मला तेव्हाचा इतिहास विचारला, रादर पहिलं प्रेम सिंगल स्क्रीन, OTT की मल्टिप्लेक्स? सी, सिंगल स्क्रीनची मजा आम्ही उपभोगलेली आहे. समोर होतो ना लिडो तर होताच, पण लिडो सोड, मी सर्जाला जेव्हा गर्दी पाहिली माहेरची साडीमध्ये, जेव्हा सिंगल स्क्रीन प्रभातमध्ये जाऊन लोक पैसे फेकत होते, माझा काही दुसरेही चित्रपट होते ज्याच्यावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं, पण गर्दी. आणि बॉस तेव्हा आम्ही 4-4 शो आमच्याच पिक्चरचे असायचे, 12, 3, 6, 9 ह्याच्यात सर्जा, माहेरची साडी किंवा कुठलंही म्हणा. आजच्या एक स्क्रीन मिळतो रे, एक शो 2 शो अशा चालवतात, आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही हे करू शकत नाही. ऑब्व्हियसली सिंगल स्क्रीन. बरं, बाबांचं दिग्दर्शन जीवा सका की जेता? जेता बाबांनी नव्हतं केलं, जेता ऍक्च्युली मी केलं होतं. जेता तू केलेलं म्हणजे मी पण नाही म्हणणार. त्याच्यामध्ये खरं वाघाचा वाटा हा अमोल शेडगेचा होता, पण आम्ही दोघांनी मिळून केलं होतं. सो झालं ते. आई बाबांना लॉन्च, म्हणजे बाबांना आईला घेऊन असा चित्रपट करायचा आहे मला मनात खूप दिवस होतं, आणि लोकमत आमचं पार्टनर होतं त्याच्यात. कारण जेताची ज्याला सुरुवातीला चर्चा होती तर बाबा दिग्दर्शन करणार, बरोबर आहे ना? पण नंतर ते मग ते मी केलं, आणि अमोलनी आणि मी केलं. स्क्रीन प्ले अमोलचा होता, त्याला अवॉर्डही मिळालेलं, आणि डिरेक्शनला पण मिळालं होतं ऍक्च्युली मला.
जेताला. तर हां, तर सो बाबांचं बाबा तसं ना, बाबा हे खरे ऍक्टर. दिग्दर्शन त्यांनी चल गंमत करू दिग्दर्शन केलं, मी आणि अश्विनी. जीवा सखा त्यांनी डायरेक्ट केला. वर्ष पण होती, ऑफकोर्स वर्ष पण होती. जीवा सखा त्यांनी डायरेक्ट केला आणि श्यामची आई त्याने केला. त्याच्यानंतर 3-4 पिक्चर्स त्यांनी केले, पण त्यांचा कल तसा डिरेक्शनकडे फारसा नव्हता. त्यामुळे ते ही वॉज बेटर ऑफ ॲज अ प्रोड्युसर आणि ऍक्टर. बरोबर. मी एक शेवटचा प्रश्न करतो. बघ तू कसा रिएक्ट होतोस ते. तुझे बाबा पहिले गेले, मग आई 1.5 वर्षाच्या आत. हा बरोबर आहे. दोन्ही वेळेला आपण लगेच बोललो. फोन केला, मग पुढे. पण मला असं माझं निरीक्षण सांगतो तुला, ते तुला पटतं किंवा तू कसा रे. पण मला ना दोन्ही वेळेला आहे ना आपल्या चित्रपटसृष्टीची अशी गर्दी नाही दिसली. कशासाठी म्हणजे अपेक्षा करणं चुकीचं होतं. अर्थात आम्ही जेव्हा बाबांना ऍडमिट केला लीलावतीमध्ये, त्यांची शेवटचा ते लीलावतीमध्ये गेले, तेव्हा आम्हाला कळायच्या आधी बातमी न्यूजला पोहोचलेली होती की बाबा गेलेत. आता जी लोक प्रेमाची होती ती आली. आपल्याला तेव्हा बाबांच्या वेळेला सगळेच आले होते, म्हणजे महेश मांजरेकर पासून आशुतोष गोवारीकर पासून राज आणि सगळे आले. उद्धवजीचा पहिला फोन आला मला सकाळी, तेव्हा सगळ्यांनी केलं. आत्ता ना मला वाटतं ह्या सगळ्या अपेक्षा कशासाठी करायच्या, आपल्याला कुठे कोणाला दाखवायचं. आज आमचं दुःख होतं त्याच्यामध्ये जे सहभागी झाले, अख्खं महाराष्ट्र तसं सहभागी झालं, कारण इतक्या लोकांचे मेसेजेस आले, फोन आले. अमूलनी तो एक छान ऍड टाकली होती जी खूपच सुंदर होती. आणि सो एवढं झालं रे. तेव्हा आई गेली तेव्हा पण, आणि आम्ही अपेक्षाही केली नव्हती, कारण अपेक्षा म्हणजे यायला पाहिजे होतं सगळ्यांनी. परंतु ठीक आहे रे, आजचा काळ असा आहे ना की आज लवकर विसरलं जातं आणि पुन्हा हल्लीचा प्रवास, हल्ली ट्रॅव्हलिंग, लोकांना सगळ्यांना यायचं, लांबून यायचं, सगळ्या गोष्टी होतात न होतात. पण आपल्याला माहिती आहे यांनी काळ गाजवलेला आहे. आज त्यांच्या बरोबरचे सगळे काळाच्या आड गेलेले आहेत. तेव्हा नवीन जनरेशनकडनं आपण ही अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी यावं, पण त्यांनी तरी सुद्धा आपल्याला जो मान द्यायला पाहिजे तो दिला. कारण ह्या गोष्टीची चर्चा झाली की अरे असे फार कोणी दिसलं नाही म्हणून. हा, पण मला सांग, तरी सुद्धा कितीतरी लोकांना कळलं. आज आपणच बोलत होतो की कितीतरी कलाकार आहेत जे आहेत की नाहीत, ते कुठे आहेत तेच माहिती. नावं घेतली तर एक वेगळा एपिसोड होईल आपला. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याच मराठी हिंदी चित्रपटसृष्टीची त्यांच्यासोबत आपण कामं केलेली आहे, ती कुठे आहेत आपल्याला माहिती नाही आहे, त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. पण आज शेवटच्या घटकेपर्यंत मला दिलीप ठाकूरला फोन केला मी, कारण दिलीप माझा मित्र आहे. पण आधी न्यूज ऑलरेडी पोहोचलेली होती की रमेश देव गेले, सीमा देव गेल्या. आईचं तर तिने डिस्कनेक्टच स्वतःला इंडस्ट्रीपासून खूप वर्ष केलेलं होतं. पण बाबांच्या बद्दल सो या लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांना आजही लोकांना रमेश देव प्रोडक्शन आज जिवंत आहे. ते अजूनही आमच्यासाठी जिवंत आहेत दोघंही. गुड. तर असा हा अजिंक्य देव. मला वाटतं आपण खूप तुला आठवणीत नेलं. तू खूप व्यक्त झाला, थोडा इमोशनल पण झाला, आणि व्हायला पण पाहिजे, कारण इमोशन हीच आपली खरी माणसाची आणि आपल्या सिनेमाची पण ताकद आहे. कलाकाराची तीच ताकद आहे ना शेवटी. इमोशन्स आम्ही इमोशनल माणसं आहोत म्हणून आम्ही स्वतःला प्रदर्शित करू शकतो आणि जे तुमचं जे दुःख आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो, किंवा रादर तुम्हाला त्याच्यात कुठेतरी खोलात नेऊ शकतो. सो आणि आज इन्सिडेंटली घरात कुटुंब रिलीज झालेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांना माझं कामही आवडलंय. अर्थात रिलीज झाला म्हणजे होईल आता 26 तारखेला. तुझा कार्यक्रम कधी येतो मला माहित नाही. रविवारीच येईल आमचा. सो तोपर्यंत झालेला असेल. सो तर हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.